पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभागाने अनधिकृत बांधकामांकडे वळवलेली आपली वक्रदृष्टी कायम ठेवली असून वारजे माळवाडी मधील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाई करत जवळपास 10,000 चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे केलंय। शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उप अभियंता देवेंद्र पात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, सचिन जावळकर यांनी पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात पालिकेचे बिगारी, 2 गॅस कटर, 2 JCB, 2 ब्रेकर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली। तर भविष्यात या कारवाई आणखीन तीव्र करण्याचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आलाय। यामध्ये प्रामुख्याने वारजे माळवाडीमधील हायवेच्या बाजूला कृष्णा पार्क सोसायटी शेजारील गल्लीत सुरू असलेल्या एका जवळपास 3 गुंठ्यातील फुटिंग लेवल बांधकामासह एका 3 मजली इमारतीच्या स्लॅबला ब्रेकरच्या सहाय्याने छिद्र पाडून कारवाई करण्यात आली। तर गोकुळनगर वाराणसी सोसायटी भागातील अमय सोसायटी गल्ली क्रमांक 2 मध्ये फुटिंग लेवल बांधकामावर कारवाई करण्यात आली। काही महिन्यांपूर्वी याच बांधकामासमोरील फुटिंगवर कारवाई करण्यात आली होती। ते अर्धवट आणि पडीक अवस्थेत असताना देखील दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या समोर राजरोस अनधिकृत बांधकाम सुरू केले होते। हे विशेष। सदरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासंदर्भात बांधकाम विकास विभागाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मात्र त्या नोटिशींकडे सारासार दुर्लक्ष करून ही बांधकामे संबंधित मालकांकडून हटवण्यात आली नव्हती। तर कृष्णा पार्क आणि वाराणसी सोसायटी भागातील बांधकामांबाबत दुसऱ्या प्रभागातील एका व्यक्तीने दबाव आणून कारवाई कमी करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या। मात्र अधिकाऱ्यांनी या सूचनांना धुडकावून लावत आपली कारवाई सुरूच ठेवली। तर जाताना पुन्हा एकदा आम्ही पुन्हा येईन असा गर्भित इशारा देऊन पथक माघारी फिरलाय।